श्री राम जय जय राम। 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवंताला नमन करत काही श्लोक म्हणून आपण सुरुवात करूयात. वर्णानाम अर्थसंघानाम रसानां छंदसामपि मंगळानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. नारायण नारायण. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्रीहरींच्या अनंत कृपेने मागील साधारण 1 वर्ष आणि 2 महिन्यांपासून आपण अक्षय तृतीया विक्रम संवत 2082च्या निमित्ताने एक सत्संग वार्ता, एक चर्चासत्र याचा आरंभ केलेला आहे. आणि या शृंखलेमध्ये, या मालिकेमध्ये आज आपला 11वा सत्र आहे. आणि या 11व्या सत्राचा जो विषय आहे तो मी आणि माझा भविष्य असा आहे. भविष्याची काळजी आपल्या सर्वांना इतकी आहे की आपण सगळी अशी व्यवस्था मांडून ठेवलेली आहे की जणू की आपण इथे 2-5 हजार वर्षांसाठी राहणार. आपण सगळेजण लहानाचे मोठे होतो. मोठे होताना पहिला प्रश्न असतो की खाण्यासाठी अन्नधान्य लागतं. लोकांचा प्रयत्न असतो की खाण्यासाठी पैसे लागतात. मग त्या पैशाच्या धावपळीच्या मध्ये ते इतके व्यस्त होतात की ते प्रामाणिकपणे श्वास घेणं सुद्धा विसरून जातात. आणि या धकाधकीमध्ये 40शी जाते, 50शी जाते, 60 जाते. आणि मग आपण सर्वजण एकत्रित येऊन हे सत्र ऐकावं ही वेळ येते. अमर तर कोणी झालेला नाहीये. खूप मोठमोठे दिग्गज येऊन गेलेत या जगामध्ये, या भूतलावरती. अनेक लोकांनी ही इच्छा, मनीषा, आकांक्षा ठेवली, मनात प्रकट केली, त्याच्यासाठी तप केलं. पुराणांमध्ये वर्णन केलं जातं की रावणाचं आयुष्य हे साधारण 5 कोटी वर्षांचा होता. पण शेवटी त्याची तीच गती झाली जी प्रत्येक जीवात्म्याची होते, व्हायला पाहिजे. खरं तर त्याची सद्गती झाली, कारण भगवंताच्या हाती त्याचा अंत झाला.
पण या सगळ्यामध्ये त्याने पण त्याच्या भविष्याचा खूप विचार केला की मी ते प्रगाढ काळासाठी इथे मी राज्य करेन, या भूतलावरती मी माझा अस्तित्व कायम ठेवेन, तिन्ही लोकांवरती मी दिग्विजय करून सगळ्या ग्रह नक्षत्रांना मी कैद करून ठेवेन, पायाखाली ठेवेन, असं खूप काही त्याने मानस ठेवलं होतं. पण कितीही मानस त्याने ठेवलं तरी शेवटी विधीचा एक विधान आहे, नियतीचा एक लेखाजोखा आहे, ज्याच्याप्रमाणे सगळा कारभार चालतो. आणि ही मान्यता आपल्या सर्वांमध्ये आहे, म्हणून आपण सनातनी आहोत. सनातनी असण्याचे 3 मुख्य घटक सांगितले जातात. एक, आपण शास्त्रांमध्ये विश्वास ठेवणारे असतो. ऋषीमुनींनी कंदमूल फळं खाऊन, जंगलामध्ये राहून, पर्णकुटीमध्ये राहून जे शास्त्र लिहिलेले आहेत भगवत प्रेरणेने, ते शास्त्र प्रमाण आहेत. इथे इथपर्यंत की भगवंत स्वतः वर्णन करतात श्रीमद भगवद्गीतेमध्ये, ते म्हणतात की शास्त्र प्रमाण आहे. शास्त्र एव प्रमाण, म्हणजे एव म्हणजे शास्त्रचं प्रमाण आहेत. आणि शास्त्र आपण मानतो म्हणून एक बिंदू ठरतो आपण सनातनी आहोत. दुसरा बिंदू, आपण जन्म पुनर्जन्मामध्ये विश्वास ठेवतो. भारताच्या बाहेर उद्भवणाऱ्या पंथांमध्ये ही मान्यता नाही. त्यांना इहलोक परलोक हे कॉन्सेप्टच माहीत नाही. जो है सो अभी है, जे आहे ते आत्ताच आहे. आणि त्यामुळे ते भोगवादाकडे जास्त आकर्षित होतात, कारण ह्याच्या पलीकडे जाऊन काही अनुभवण्यासारखं असतं याचं भान त्यांना नाही. त्यामुळे त्राही त्राही करण्याचे मुख्य कारण ते आहे. मूळ विषय म्हणजे आपण जन्म पुनर्जन्मामध्ये मानतो. त्यामुळे ही अर्पणची भूमी आहे, ही तर्पणची भूमी असं वर्णन होतं. आपण दिलेला दान, आपण केलेली पुण्याई संकल्पबद्ध पद्धतीने केली, पूर्वजांच्या नावाने केली, तर ती त्यांना प्राप्त होते. ही समजूत इतर पंथांमध्ये नाही. त्यामुळे ते खूप भटकतात. प्रेत, बाधा इत्यादींचा जो अस्तित्व आहे तो आपल्या पंथांमधून सुद्धा आहे, नाही असा नाही. पण त्याचा प्रमाण इतर पंथांमध्ये जादा आहे, कारण त्यांच्याकडे शांती, कल्याण, परमकल्याण, मुक्ती, महासमाधी, समाधी असे हे प्रसंगच त्यांच्याकडे नाही. त्यांना माहितीच नाही या गोष्टी. त्यामुळे आपण शास्त्रांमध्ये विश्वास ठेवणारे, जन्म पुनर्जन्माला मानणारे आणि गोमातेला धर्माचं मूल मानणारे, या 3 केंद्रबिंदूंना मानल्यामुळे आपण सनातनी आहोत असं शास्त्रांमध्ये उल्लेख करण्यात येतं. महापुरुषांच्या वाणींमधून आपल्याला हे ऐकायला भेटतं. आणि त्यामुळे या 3ही गोष्टींचं चिंतन आपण जर केलं तर आपल्या परंपरेमध्ये भविष्याला किती जपून आपल्यासाठी प्रस्तुत केलं हे आपल्या लक्षात येतं. शास्त्रांमध्ये जीवन पद्धती सांगितलेली आहे. आधीची काहीतरी जीवन पद्धती चांगली होती, पुण्याई होती, त्यामुळे आपण आता सकुशल सत्संगी वातावरणामध्ये वावरतो आहोत. जसा आत्ता अभ्यास केलं तर नंतर त्याला परीक्षेमध्ये मेरिट भेटतं. आत्ता काबाड कष्ट केला तर त्याचा परिणाम स्वरूप त्याला पैसे भेटतात. अजून जास्त चांगलं काम केलं तर कंपनी इन्क्रीमेंट देते, पदोन्नती करते, वगैरे वगैरे. या भौतिक जगातल्या भविष्यात्मक गोष्टी आपल्याला ठाऊक आहेत.
पण हे भविष्य जेव्हा आपण घडवत आहोत, आत्ताचा जो वर्तमान आहे तो कुठल्या तरी काळाचा भविष्य होता याचा विचार आपण नक्की केला पाहिजे. त्याचं कारण म्हणजे आपण जे काही अनुभवतो आहोत, आपण जे काही उपभोगवतो आहोत, ते सगळं काही आपल्या प्रयत्नांनी प्राप्त झालेलं आहे असं बिलकुल पण नाही. श्वास घेण्यासाठी आपल्याला कष्ट करावं लागत नाहीये. या गोष्टीला खूपच कोणी ग्रँटेड घेत असेल तर कोविडचा काळ आठवावा. इटलीमधली एक घटना आहे, सध्या पंतप्रधान दौऱ्यावर आहेत. इटली देशामध्ये कोविड काळामध्ये एक वडीलधारी मनुष्य हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तर कोविड झाला. एक दिवस व्हेंटिलेटरवर होते. व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वास घेण्याची मशीन. तर ते एकच दिवस व्हेंटिलेटरवर होते. दुसऱ्या दिवशी बरे झाले, म्हणजे व्हेंटिलेटर काढण्यात आलं आणि कालांतराने बरे होऊन ते हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज देण्यात आला त्या दिवशी त्यांच्या हातात बिल देण्यात आलं. बिल देण्यात आल्यानंतर ते ढसाढसा रडायला लागले. त्या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटनी विचारलं की तुम्ही का रडताय, तुमच्याकडे पैसे नाहीत का? ते नाही म्हणे, 10 बिल असे चुकवू शकतो. पैसे नाहीत अशी गोष्ट नाहीये. मी या गोष्टीची जाणीव करून रडतोय की मला एक दिवस कृत्रिम श्वास घेण्यासाठी केवढे खर्च करावे लागले. मी निसर्गाचा रिकामा फुकटचा श्वास घेतोय. मला देवाने किती मोठं तंत्र माझ्या शरीरामध्ये दिलेलं आहे आणि किती या धरतीची पुण्याई आहे की मला हे श्वास फुकटमध्ये भेटत आहे. सांगण्याचा हेतू काय आहे की आपण विचारशील नाही राहिलो. आपली परंपरा ही प्रचंड वैचारिक आहे. आपण खूप कृत्रिम झालो. आपण आपल्या वरच्या मजल्याला कुलूप लावून ठेवलेलं आहे. जे समोर दाखवलं जातं त्या वरच्या भागाला त्रास न देता जसं होतंय तसं कबूल करणे आणि त्या कबूल करण्याच्या नादामध्ये आपण आपलं वाटोळ करून घेतोय. विचारवंत होते म्हणून भगवान महावीरांनी राजपाटचा त्याग केला. आपण काय म्हणणार, काय वेळ लागलं होतं, एवढं सुखसुविधा सोडून जावा म्हणतं. तर आपल्याला कोणी सांगितलं चला जावा, 1 महिना घर सोडून जाऊन या म्हणलं तर हे घर कशाला सोडू, माझं घर आहे, मी कमावलंय म्हणतो आपण. आपण ज्या घरामध्ये जन्माला आलो त्या घरामध्ये जन्माला येण्यासाठी आपण या जन्मात काय काम केलेलं आहे कोणी विचारलं तर. विचारवंत होते म्हणून बुद्धांनी गृहत्याग केला, राजवट सोडलं. विचारवंत होते म्हणून प्रभू श्री रामचंद्रांनी मर्यादा राखत आपल्या वडिलांच्या शब्दाचा मान ठेवला. या विचारालाच कुलूप लावल्यानंतर आपलं काम कसं होणार याचं गांभीर्याने सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आपण जे खातोय ते आपण आपल्या कमावल्याने खात जर असतो तर कोणी माणूस चॉईसने अपयश झाला असता का हो? अपयश आपण निवडून घेत नाही, दुःख आपण निवडून घेत नाही. मग खरंच गोष्टी आपल्या हातात आहेत का याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. आपण विचारवंत जर झालो तर कदाचित किस्सा निराळा असेल. आणि भविष्याचा विचार करत असताना आजचा वर्तमान कधीचा तरी भविष्य होता, मग तो जो वर्तमान होता तो म्हणजे आजचा भूतकाळ होय.
आणि भूतकाळाचा विचार केल्याशिवाय आपण आपला भविष्य ठरवू शकत नाही, यात काहीच वाद नाही. जे आपला भूतकाळ विसरतात ते भविष्य निर्माण करू शकत नाही, कारण त्या चुका पुन्हा करत राहतात, त्याच गोष्टी त्याच्यासाठी संघर्ष करत राहतात. आपल्या पूर्वजांनी घर बांधलं असेल, त्याची नीव व्यवस्थित ठेवली असेल, एक मजला बांधून ठेवला असेल, तर आपण त्याच्यावरती स्लॅब टाकून दुसरा मजला, तिसरा मजला घडवू शकतो. नाही, मी नीव पासूनच दरवेळेस नवीन बनवणार असेल तर ती सभ्यता टिकून राहू शकत नाही. परप्रांतीयांचा म्हणजे भारत म्हणून एक अखंड प्रांत अशी संकल्पना विचार करता, भारत देशाच्या बाहेरून जेवढे सगळे पंथ निर्माण झालेले आहेत ते सगळे माझं खरं, माझं नवीन, माझं वेगळं हे सांगण्यामध्ये झालेले आहे. आणि हे सांगण्याच्या कारणामुळे विषय असा झालेला आहे की त्यांचा भूतकाळही नीटनेटका नाही आणि त्यामुळे त्यांच्या भविष्याचं आपण काय खरं नाही. त्यांचं भविष्य प्रचंड अंधारमय आहे की नाही. म्हणून तर दुसऱ्याचं ढापायचं आणि स्वतःचं लेबल लावून टाकायचं ही परंपरा चालू आहे. कोणी म्हणत असेल अमेरिका एवढा मोठा देश आहे, तर त्या अमेरिकेला किती वर्षांचा इतिहास हो? निव्वळ 400 वर्षांचा. त्या इतिहासाला तर आम्ही नाचत गाजत वाजवत साजरा करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंतर्गत, महाराणा प्रताप यांच्या अंतर्गत, संत परंपरेच्या अंतर्गत. म्हणजे ज्यांचा अस्तित्वच तेव्हा नव्हता, तेव्हा आम्ही किती सिव्हिलाइज्ड, कल्चर्ड, सेटल्ड असे आम्ही होतो. आणि या भारत भूमीवर कितीही आक्रमण झाले, कितीही अतिक्रमण झाले, कितीही वामपंथी आले, तर याची सभ्यता टिकून राहण्याचं कारण हेच आहे की ज्या भूतकाळापासून आपण येतो त्याचं व्यवस्थित चिंतन इथे करण्यात आलेलं आहे. त्यामुळे याचं भविष्य निश्चित रूपाने अद्भुत असणार आहे, यात काय वाद नाही. आणि याला जोपासल्याच्या कारणामुळे भगवंत सुद्धा इथे येतो. परवा कागजनगरमध्ये आमची एक चर्चा होत होती, त्या दरम्यान हा विषय निघाला की भगवंत का भारत देशालाच निवडतात, दुसऱ्या देशात का अवतरण घेत नाहीत. तर जसं आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो त्याची पात्रता बघून जातो ना, डिग्री बिग्री आहे का नाही, मेरिट बिरिट आहे का नाही, का उगं कोणाकडे पण आपण जातो नाही जात. तसं या धरोहराची ती पात्रता आहे ज्यामुळे भगवंत म्हणतो येस मी येतो तुमच्याकडे. आपला विश्वास आहे, आपली मान्यता आहे, सनातनच्या त्या 3ही बिंदूंवरती आपण प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून भगवंत पण खुश आहे. भगवंत म्हणतो हे ठीक आहे, सोयीस्कर आहे, हे यांचं मेरिट आहे. जसं पंतप्रधान कोणालाही भेटत नाही, काही आपली थोडीफार पात्रता, राजकीय ओळख काहीतरी घेऊन जावं लागतं ना, तसं भगवंत म्हणतात आर यू मेरिटोरियस, आर यू केपेबल, आर यू कॉम्पिटंट, तुम्ही लायक आहात का, पात्र आहात का. हो, ज्या फाउंडेशनला मी घडलेला आहे त्याला तुम्ही यथार्थपणे जगत आहात म्हणून मी येतो तुमच्याकडे, असं आहे. आता या भविष्य पुराणामध्ये आपल्या चर्चेच्या आज आपण स्वतःपासून ते भगवंतापर्यंत सगळ्यांचे भविष्य काढणार. का म्हणलं तर या कलियुगामध्ये प्रचंड मोठी समस्या आहे. किती भविष्य सांगणार आहे तो, पण कोणालाच हे कळलं नाही की मोदीजी नोटबंदी आणणार आहेत. एवढे भविष्य करते आहेत, पण कोणाला हे कळलं नाही की अहमदाबादमध्ये तो प्लेन क्रॅश होणार आहे. एवढे भविष्य काढणारे आहेत, भविष्य सांगणारे आहेत. म्हणजे लक्षात घ्या, भविष्यवाणीला, ॲस्ट्रॉलॉजीला, भविष्यशास्त्राला आपण मानतो,
आपल्या शास्त्रांमधला एक शास्त्र आहे. पण जसं वैद्यकीय क्षेत्रामधले क्वॅक वाढले, क्वॅक म्हणजे ज्याच्याकडे डिग्री नाही पण तो फर्जी प्रॅक्टिस करतो, तसे आपल्याकडे बुवा नाशिकचा प्रकरण सगळ्यांच्या समोर आहे. असे अनेक वाढलेत. ते वाढण्यामागचं कारण आपण समाज आहोत. आपल्याला आपल्या कर्मावर विश्वास नाही, आपल्याला आपल्या धर्मावर विश्वास नाही, आपल्याला आपल्या भक्तीवर विश्वास नाही, आपल्याला आपल्या शक्तीवर विश्वास नाही. म्हणून आपल्या बुद्धीला गहाण ठेवून आपण त्यांच्याकडे आपली पत्रिका घेऊन जातो. जाणं चुकीचं नाही, त्यांचं कोण करणार, पण आपण जातो, त्यांना दक्षिणा देतो, आपलं काम करण्याचा प्रयत्न करतो. पण जे आपल्या हातात आहे, जे भाग्यात आहे त्याला वेचण्याचा प्रयत्न करतो, पण जे आपल्या हातात आहे ते का आपण वेचत नाही. जसं देव ठेवील तसं समाधानी असू, असं एक वाक्य जर आपण लिहून ठेवलं आणि त्याला जगण्याचा प्रयत्न केला तर 4 पैसे तर वाचतीलच, पण मनाची जी धाकाधूक होते तिथे खूप समाधान असणार आहे. कोण कशासाठी चिंतित आहे, कोणी कशासाठी चिंतित आहे. भगवंत म्हणतो, आपण म्हणतो की मला जे पाहिजे ते व्हायला पाहिजे. भगवंत म्हणतो होणार ते जे मी ठरवलंय. मग आपण तेच का करू नये जे त्यांनी ठरवलंय. लक्षात येत आहे. आपण अट्टहास करतो की अमुक गोष्ट झाली पाहिजे. भगवंत म्हणतो तुझ्या ठरवण्याने नाही, मी जे ठरवलंय ते होणार आहे. मग आपण तेच का करू नये जे त्यांनी ठरवलेलं आहे. म्हणजे थोडक्यात शास्त्र संमत आचरण विचार आपण जर ठेवले तर निश्चित परिणाम होणार, शास्त्रसंमत परिणाम होणार. आपण अभ्यास केला तर आपल्याला फळ लागतील ना. त्या प्रयत्नाच्या झाडामध्ये काही फळ लागतील. फळ आंबट असू शकतात, फळाला कीड लागू शकते, फळ गोड असू शकतो, फळ पूर्ण पकल्यानंतर आपण घेऊ शकतो. फळाच्या नाना त्याच्या जाती असू शकतात, परिणाम वेगवेगळा असू शकतो. पण ते पचवण्याची, ते एक्सेप्ट करण्याची आपली तयारी असावी. ती असली तर आपण आपोआप समाधानी होणार. मग भविष्य काही का असला तरी आपल्याला फरक नाही पडणार. थोडक्यात काय तर परिस्थितीचा आढावा घेत प्रयत्नशील राहून, प्रार्थनाशील राहून आपण जे भेटतंय त्याच्यात समाधानी राहिलो तर आपला भविष्य सुरेखच राहणार. आता हा सुरेख का राहत नाही. हा सुरेख यासाठी राहत नाही कारण सगळ्यात पहिली गोष्ट की आपण आपला भविष्य स्वतःकडे बघून ठरवत नाही. आपण आपला भविष्य दुसऱ्याकडे बघून ठरवतो. अभ्यास स्वतः करतो पण विश्वास हा बाजूच्याच्या वरती असतो आणि त्याचा बघून तो लिहितो. तो तर घावतो, त्याच्यासोबत आपण पण घावतो. तसं कर्म आपण करतो पण परिणाम मात्र दुसऱ्याकडे पाहून इच्छा करतो. त्याच्याकडे गाडी आहे म्हणून माझ्याकडेही असावी. आपली आवश्यकता किती आहे याचं आत्मचिंतन आपण करत नाही. हा आत्मचिंतन न केल्यामुळे, आत्मपरीक्षण न केल्यामुळे, आपला भूतकाळ न अभ्यासल्यामुळे आपल्या भविष्याचा खोळंबा होतो. मी आणि माझे भविष्य, आपण सुरुवातीला एक केस पाहिलं, एक विचार पाहिला की प्रत्येकाला आपल्या भविष्याची अशी काळजी आहे की तो प्रयत्न असा करतो की जणू की तो 2-5 हजार वर्ष इथे राहणार आहे. आपण इतका वेळ देतो. किती वेळ देतो. रविवारी काय खायचं हे आदल्या रविवारपासून आपण ठरवायला सुरू करतो. अहो किती काही खाल्लं तरी दुसऱ्या दिवशी त्याचं काय होणार आहे हे तुमच्याला काय माहित नाही का. तुम्ही 1 किलो बेसन लाडू खाल्ले तरी सकाळी ते निघणार आहे. तुम्ही अख्खा लार्ज साईज पिझ्झा खाल्ला तरी ते दुसऱ्या दिवशी निघणार आहे.
ते निघत असताना त्याच्यातला काही कामाचा आपल्या मज्जेमध्ये, आपल्या रक्तामध्ये जाऊ शकतं का? हा खरोखर फायद्याचा कार्य आहे, फायद्याची डील आहे. पण या भविष्याचा विचार न करता अनावश्यक त्या गोष्टींवरती आपला ध्यान जादा असतो. आकर्षणात्मक जे काही आहे, व्यवहारिक जे काही आहे, भौतिक जे काही आहे, त्याच्यामध्ये आपला रस जादा असल्यामुळे आपल्या भविष्याचा खोळंबा होतो. त्या घटनेची, त्या वस्तूची, त्या व्यक्तीची, त्या परिस्थितीची वास्तविकता न जाणता त्याच्या भौतिकतेमुळे आपल्या अनुकूलती करून घेण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि त्यामुळे आपल्या भविष्याचा पुरेपूर सक्षमरित्या वाटोळ होतो. आणि हे वाटोळ होण्यामागच्या 2 थिअरी मला लक्षात येतात, समजतात. एक म्हणजे मानवीय प्रकृतीच ही आहे, मानवीय प्रकृतीच ही आहे शॉर्टकट, छोटं सोपं, थोडक्यात चांगलं, शॉर्ट अँड स्वीट आपण म्हणतोच की नाही. शॉर्ट अँड स्वीट नाही, आपण शॉर्ट बट स्वीट असं करतो. ही मानवीय प्रकृती आहे. ह्याचं वर्णन सगळ्या शास्त्रांमध्ये, ग्रंथांमध्ये केलेलं आहे. कमी कष्टात ज्यादा परिणाम, देरे हरी, म्हणजे कष्टच नको, देरे हरी पलंगावरी. या मानसिकतेमुळे घोटाळा होतो. आणि दुसरी म्हणजे इंग्रजांची भक्ती करत आलो ना आपण, त्या इंग्रज भक्तीमुळे नाही का आपला पुरेपूर वाटोळ झालेला आहे. इंग्रजांनी आपल्या वरच्या माणसाला प्रयत्नपूर्ण कुलूप लावला आणि भगवंतांनी त्यांच्या प्रयत्नाला यश दिलं. कारण भगवंत म्हणतात गीतेमध्ये की जो ज्या कामामध्ये लागलेला आहे मी त्याला त्याच्यामध्येच बलवान करतो. ते त्या आपल्याला गंडवण्याच्या कामात लागलेले होते आणि टाळी एका हाताने वाजत नाही. आपण गणण्याच्या कार्यक्रमात एकदम अव्वल, तुम्ही म्हणाल तेच खरं असं म्हणत आलो आपण त्यांना. यात आपल्या भूतकाळाची खूप चूक आहे, ती आपण सगळेजण मिळून सुधारूयात, म्हणजे आपला आणि येणाऱ्यांचा भविष्य चांगला होईल. या दृष्टीने 2-3 विचार आपल्या समोर मांडू इच्छित आहे. जसं की आपण सुरुवातीलाच चर्चा केलेली आहे की आपण आपल्यापासून, स्वतःपासून ते भगवंतापर्यंत सगळ्याच्या भविष्याची चर्चा करू. पण तत्पूर्वी याच्याबद्दलचे 2-3 काही पहलू आहेत, 2-3 काही घटक आहेत. पहिला घटक म्हणजे आपण इथे काय कायम राहणारे नाही, काही काळासाठी आपण आलेलो आहोत. समुद्रामध्ये जशी लहर उठते आणि काही काळात पुन्हा ती समुद्रात जाते, पुन्हा ती वारा आला की उठते, पुन्हा ती समुद्रात मिसळते. तसं आपण लहरी म्हणून आलेलो आहोत. आज जे आपले आई वडील आहेत, कोणाला माहित 4 जन्म आधी आपण त्यांचे आजी होतो. तर ही वास्तविकता आहे हो. आत्म्याचा लिंग नाही, आत्म्याचा लिंग नाही, शुद्ध ब्रह्म परात्म स्वरूप आहे तो. आत्म्याचा लिंग नाही, त्याची काही जाती नाही, त्याचं काही मजहब बिजब काय नाही. आत्मा शुद्ध चेतन भगवंताचं स्वरूप आहे. आत्मतत्व हे परमात्म तत्वाचा अंश आहे. म्हटल्यानंतर आपण शरीर नाही, आपण शरीराच्या पलीकडची आत्मतत्व आहोत. आत्मतत्व असल्या कारणामुळे आपण जिथून आलो तिथेच आपण जाणे, हेच आपलं भविष्य आहे. हे पहिला आध्यात्मिक सखोल भाग. दुसरा भाग म्हणजे आपण इथे कायम नसल्यामुळे आपली सगळी व्यवस्था ही तात्पुरतीच असायला पाहिजे. इथली जी काही रचना आहे ती फक्त तात्पुरती आपण ठेवावी, याच्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. मी अनेक वेळा माझ्या मित्रांना हे सांगतो. कसं असतं, आता नीटची परीक्षा सध्या लई खूप जास्त धुमाकूळ चालू आहे त्याविषयी. पेपर फुटला, हे झालं. पेपर फुटणार आपलेच अधिकारी आहेत ना.
त्याला विकत घेणारे आपलेच लोक आहेत ना. मग लोकांनी ठरवलंय आपण माती खायचं, तर काय होऊ शकतं त्यात? त्यांना असं वाटतं की पेपर मिळवून ते भविष्य सुरेख करू शकतात, पण त्यांना हे कळत नाहीये त्या एकाचं भविष्य सुरेख करण्याच्या नादात समाज व्यवस्थेचं भविष्य ते खड्ड्यात आणि अंधारात टाकत आहेत. व्यवस्थेला पोकळ करण्याचं काम चालू आहे. पर पेपर फोडून घडणारे डॉक्टर, ऍडमिशन घेणारे वैद्यकीय छात्र किती दिवे लावतील हा तर त्यांनीच स्वतः आत्मपरीक्षणाचा विषय, विचार करण्याचा विषय असो. पण सांगण्याचा भाग म्हणजे इथली व्यवस्था तात्पुरती आहे. मग आमचे विद्यार्थी काय करतात, रे MBBSच पाहिजे, MBBS नाही तर BDS, BDS नाही तर BMS, BMS नाही तर BHMS, BHMS नाही तर फिजिओथेरपी, फिजिओथेरपी नाही तर BSc नसेल, काहीच नाही म्हणलं तर गपचूप BScला ऍडमिशन घेतो. घरचे मागे लागतात, काय तर करून होतं. पण ही जी सहजता आहे ना, हे नाही तर हे नाही तर हे, ही ऍक्सेप्टन्स नाही आहे, ही स्वीकार्यता नाही आहे. ती स्वीकार्यता नसल्यामुळेच सगळं गोंधळ आहे. अमुक गोष्ट भेटली नाही याच्या तीव्रतेला जाऊनच तर ते तिथे जाऊन फाशी घेतात ना. भविष्य अंधारमयी आहे असा भास करून खऱ्या अर्थाने भविष्याला अंधारमयी काहीतरी नाही ते उपक्रम करून करतात. त्यामुळे त्या तात्पुरतेला एवढं सिरियसली घेण्याची आवश्यकता नाहीये. 4 घास कमवून खायचे आहेत ना. मुंबईमधला भिकारी जर 75 लाखाचा फ्लॅट घेऊन आनंदात राहू शकतोय, तर तुम्ही त्याच्यापेक्षा गैर गुजरलेले आहेत का? तुम्ही त्याच्यापेक्षा वाया गेलेले आहेत का? याचा विचार केला पाहिजे. समाज काय म्हणेल? अरे बोलणारा समाज आज पण आहे, काल पण होता, उद्या पण असणार आहे. भगवान श्री रामचंद्रांना नाही सोडलं तर तुम्हा आम्हाला काय सोडणार आहे? आणि बोलणारे आज आहेत, कोणाला माहित उद्या त्याच्या 3ऱ्या वेळेला तुम्हाला जावं लागलं तर. बोलणाऱ्याचे तोंड थोडी बंद करू शकतो. त्यामुळे दुसरे काय बोलतात याच्यामुळे जेव्हा आपलं भवितव्य ठरत आहे, अशा या कालखंडामध्ये आपण आपला वाटोळ करू. त्यामुळे आवश्यक आध्यात्मिक जगामध्ये हे आहे की मी तिथून आलोय आणि मला तिथेच जायचं आहे. झालं, एवढं एक संपलं, विषय कळलं तर सोपं होतं आयुष्य. दुसरा मुद्दा जो आपण चर्चा करतोय तो म्हणजे इथली जी अस्थिरता आहे, इथली जी तात्पुरता आहे, त्या तात्पुरतेला एवढं जीवाला लावून घेण्याची काय आवश्यकता आहे? मी त्याला प्रपोज केलं, नाही म्हटलं, अरे सोडून द्याला ना, दुसरी माणसं मेलीत का? मला एखाद्या परीक्षेत यश भेटलं नाही म्हणजे आयुष्य संपलं का? कमीत कमी इनपुट करून, कमीत कमी रिस्क घेऊन समाधान कसा मिळवता येईल याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलो तर या तात्पुरतेला आपण सहज तोंड देऊ शकतो. का 4 व्हीलर नाहीये म्हणजे मरणार आहे? प्लेनमध्ये नाही उडलं म्हणजे आयुष्यात पद्मश्री पद्मश्री मिळवलं नाही असं काही आहे का? परवा एका कार्यक्रमामध्ये आम्ही केस स्टडी म्हणजे एक अद्भुत उदाहरणांना घेऊन त्यांची मीमांसा करत होतो. त्या मीमांसाच्या अंती तिथल्या मुख्य अतिथींनी खूप सुंदर गोष्ट मांडली. त्यांनी ही गोष्ट मांडली की खूप मोठा अरबो खरबोपती आहे किंवा एक सामान्य माणूस आहे ज्याला पद्मश्री भेटलाय. दोघांना पण पद्मश्री भेटलाय, पद्मभूषण भेटलंय, जे काही भेटलंय त्यांना त्यांच्या विशेष कार्यकिर्दीसाठी. त्याच्यात कॉमन गोष्ट ही आहे की तो माणूस त्याच्या स्तरावर प्रयत्न करत होता. संपलं. एक करीमल हक नावाचे व्यक्ती आहेत, वेस्ट बेंगॉल मधले आहेत, बंगाल वंगभूमीवर कमळकांती त्या भूमीवरचे. त्यांना सरकारने पद्मश्री दिलं मागच्या काही वर्षांमध्ये. का दिलं तर त्या माणसाची ओळख ॲम्ब्युलन्स दादाच्या नावाने. का तर त्यांनी त्याच्या आईचे प्राण गमावले ॲम्ब्युलन्सची अनुपस्थितीमुळे.
त्यांनी ठरवलं जसं मी माझी आई गमावली तर दुसऱ्यांनी आई गमवू नये म्हणून तो 2 व्हीलरवरती लोकांना घेऊन जायचा. ते ऑक्सिजन पाहिजे, स्ट्रेचर पाहिजे, मामा पाहिजे, मावशी पाहिजे, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर पाहिजे, डॉक्टर पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे, काय नाही, पहिला माणूस तिथे जागेवर जिथे सगळं आहे तिथे पोहोचलं पाहिजे. त्याने मनावर घेतलं. हजारो लोकांना त्यांनी ॲम्ब्युलन्सचं काम मोफतमध्ये केलं. त्याने आयुष्यात खूप पैसे कमवले असं नाहीये, पण त्याने गुडविल खूप कमवलं. त्याने प्रयत्न केला. त्याच्याकडे कार नव्हती, जीप नव्हती. आपल्याला जर करायचं असेल तर सगळ्यात पहिला आपण काय करणार? संस्थेची स्थापना, मग फंड गोळा करणे, एखादी गाडी घेणे आणि मग ती भंगारात पडणे, ही आपली समाजसेवा. प्रयत्न केल्यानंतर सगळं आपल्या मागे येतं. आज हे वास्तू उभं आहे, इथे सगळी सोय सुविधा आहे. 50 वर्ष आधी होतं का सगळं? कामं बघून लोकांनी दिलेत ना, प्रयत्न केलं म्हणून दिलेत ना. प्रयत्न फंड गोळ्यासाठी करण्यासाठी नाही केलं, प्रयत्न काम करण्यासाठी, समाजाला एकत्र आणण्यासाठी, भावभक्तीच्या गंगेमध्ये सगळ्यांना डुबकी घालण्यासाठी आपण केला, म्हणून हे सगळं आलेलं आहे. त्यामुळे आवश्यकता या गोष्टीची आहे की जे हलकं फुलकं आहे, जे अस्थिर आहे, जे तात्पुरतं आहे, त्याला जास्त मनाला लावून घेतलं तर त्रास होतो. आपल्या भविष्याला आपण अंधकारामध्ये टाकतो. आणि तिसरा मुद्दा म्हणजे खूप केलं आपण, खूप केलं, मग काय झालं पुढे? काय झालं? छाताडावरती ठेवून घेऊन गेला. 2-4 बंगले, 2-4 सोन्याचे बिस्किट, मेलेल्या आजीच्या कवळीमधल्या सोन्याच्या दाताला दगड मारून घेऊन गेलेली लोक पाहिलेली आहेत आपण या समाजामध्ये. तुमच्या आमच्या सोबत पण हेच होणार आहे. मग ज्याला आपण एवढं नटवतोय, एवढं सजवतोय, एवढं त्याचं टाचणी सुद्धा टोचू नये असा प्रयत्न आपण करतोय, अशा त्याचं समाज काय करणार आहे या सगळ्याची आपल्याला जाणीव असल्यानंतर त्या समाजासाठी एवढी काळजी करतो की तो मला काय म्हणेल आणि ती मला काय म्हणेल. खऱ्या अर्थाने स्वार्थी होणे, आत्मचिंतन करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने भविष्याची चिंता करणे होय. कारण आपण खूप काळापासून इथे आहोत. आपण अपयशी आहोत म्हणून मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, नाहीतर मुक्त होऊन तिथे नांदलो असतो की हो. पण त्या अपयशाला पचवत 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 या स्थितीवर आलो की आता आपल्याकडे ते फायनल ओव्हर जे असते, काय ते कुठलं सुपर ओव्हर, त्या परिस्थितीमध्ये आपण आलेलो आहोत. आता इथनं मुक्त व्हायचं का इथनं पुन्हा 84 लाखाच्या यात्रेसाठी शुभेच्छा घ्यायच्या, हे ठरवण्यासाठी आपण आलेलो. ते पचवत पचवत आलो आपण. डुक्कर, मांजर, कुत्र, बोकड नाहीये. परवा 27 तारखेला आपण हलाल होणार नाहीये. आपण मनुष्य आहोत. भारत भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत. आपण त्या अमेरिकेत जन्माला नाही आलो जिथे 5 वर्षाचं 8 वर्षाचं कार्ट त्याच्या शिक्षकाला गोळीने हाणतो, बंदुकीने ताणून त्याला संपून टाकतो. आपण त्या देशात जन्माला आलेलो नाही आहोत. आपण पुण्यभूमी, भगवंताच्या भूमीमध्ये, जिथे रामकृष्णांनी अवतरण केलेलं आहे, ज्या मातीमध्ये त्यांनी या खेळ केलेले आहेत, लीला केलेली आहे, त्या भारत भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत. त्यामुळे एवढं तर नक्की आहे की आपण पुण्यवान आहोत, भाग्यवान आहोत. देवानी आपल्याला स्पेशल क्रायटेरियामध्ये, जसं ते मंदिरात गेल्यानंतर ओळख असेल, ट्रस्टी असेल, काही असेल, ते पुढे बोलवतात, आरती करा, गर्भगृहामध्ये घेऊन जातात. आपण त्या कॅटेगरीतले मनुष्य आहोत. आणि हे आपल्यासाठी समजणं सोपं का आहे? कारण आपण शास्त्रांमध्ये मानतो, जन्म पुनर्जन्मामध्ये मानतो आणि गौमातेला धर्माचं मूळ मानतो.
या अर्थ्या विचार केल्यानंतर आपला भविष्य सोपं आहे. आपण काय म्हणतो, केवढी लोक आहेत, एखादी परीक्षा असेल, आता त्या नीट परीक्षेमध्ये 25 लाख मुलं बसतात. 25 लाख, सोलापूरच्या दुप्पट आबादी. काय करायचं एवढं डॉक्टरांना घेऊन? पण ठीक आहे, समाज व्यवस्था. त्या 25 लाखामधले 10% पण कॉलेजेसमध्ये सिलेक्ट होत नाही. ठीक आहे, मग त्या उरलेल्या 90%नी काय करावं? 10%ची चर्चा सगळेजण करतात. छान त्याला हार घालतात, शाल, टोपी, श्रीफळ, सत्कार. पहिले 4 महिने तर तेच चालू असतं. कोचिंगवाले, घरचे, पाहुणे, पै, आजूबाजूचे. पण त्या 90%चं काय? आपण त्या एलिट 10% क्लासमध्ये जन्माला आलेलो आहोत. आणि त्या 90%चं हे की ते तेवढं पुण्य कमवून भारतात जन्माला येतील तर त्यांचं कल्याण होईल, हे बोलण्यामध्ये संकोच नाही. का नाही? कारण आपल्याला विश्वास आहे. ज्यांना माहीतच नाही ते विश्वास कुठनं करतील? असं पण काहीतरी असतंय. आता त्या न्यूटनला शोध लागला, आंबा पडला, सफरचंद पडला म्हणे. का सफरचंद पडत नव्हते का आधी? सफरचंद तर पडत होते, गुरुत्वाकर्षण तर होतच. मग आता ते त्याला उशिरा कळलं, त्याने उचललं, शोध लावला म्हणे, शोध लावला म्हणून तो हुशार झाला का? जर आपल्याला गुरुत्वाकर्षण बद्दल माहीतच नव्हतं तर पुष्पक विमान काय अंतरिक्षामध्ये उडत होते बिना ग्रॅव्हिटेशनचे? याच भूतलावर उडत होते ना. बरं, कल्पना आहे. मग अशी कल्पना करण्याची कल्पना पण आम्हालाच काय येते बरं? म्हणजे काहीतरी सभ्यतामध्ये सखोलपणा आहे. आता ती आम्ही न अभ्यास केल्यामुळे माती खाली तो भाग निराळा. त्यामुळे वारंवार ही चर्चा येते की आपला भविष्य सहज, सुरळ, सुबक तेव्हाच असू शकतो जेव्हा आपण या परंपरेशी एकरूप राहू शकतो. एकदम सिंपल लॉजिक आहे. मी आता काम केल्याने माझं भविष्य चांगलं होणार आहे. आत्ताचं वर्तमान कुठल्या तरी काळाचं भविष्य होता आणि ते 100% आपल्या हातात नाहीये. कोण ठरवून रोड ऍक्सिडेंट करतं का? काही जण आहेत, पण आपण ठरवून धडकतो का जाऊन? मग त्याच वेळी, त्याच ठिकाणी, त्याच माणसासोबत आपली धडक का होते? काही धडक आयुष्यात पण होतात. लग्न मग ते ठरवून का होतं? ते आपल्याला माहित नसतो, पण होतं का नाही? प्रॅक्टिस करतो का आपण त्याची? लग्न होण्याची प्रॅक्टिस करतो का? ऍक्सिडेंट होण्याची प्रॅक्टिस करतो का? मग सगळं आपल्याप्रमाणे होतं का? नाही. गीतेमध्ये सांगितलंय ना, 5 करण आहेत. एखादा कर्म फलीभूत होण्यासाठी 5 करण आहेत. त्याचं अधिष्ठान काय? विथ व्हॉट आयडिओलॉजिकल बेसिस आर वी डुईंग दॅट कर्म? बरोबर आहे ना? एखाद्या जीव हत्या होत असेल, माणूस खोटं बोलतो. ती जीव हत्या होऊ नये म्हणून खोटं बोलतो, म्हणून अधिष्ठान चांगलं आहे म्हणून पाप लागत नाही. पण स्वार्थ साधण्यासाठी तो एखादी जीव हत्या होण्यासाठी खोटं बोलतो की नाही, मी तर याचं संवर्धन करणार आहे असं घेऊन त्या पशुला घेऊन जातो, धडधाकट करतो आणि दिवस आला की कापतो. मग त्याला त्याचा दोष लागणार आहे. त्या कामाचं जे ॲब्स्ट्रॅक्टनेस आहे, आयडिओलॉजिकल बेसिस आहे, तो अधिष्ठान ठरवतो की त्या कर्माचा फळ कसा होणार आहे. आत्ता खोटं बोलून जरी काम होत असलं तरी ते खोट्यामध्ये खोटं, खोट्यामध्ये खोटं, 100 खोटं का पहाड हो जात आहे. आणि मग जेव्हा ते फाटतं तेव्हा ते असं डोंगर कोसळतं की आपण कुठलेच राहत नाही. पण ज्याला ही पार्श्वभूमी माहिती आहे तो खोटं बोलणारच नाही ना दादा. पण ज्याला माहित नाही तो खोट्यावर खोटं बोलतो, सगळ्याला, स्वतःला पण खोटं बोलतो आणि शेवटी स्वतःला फसवतो. अधिष्ठान. दुसरं म्हणजे कोण करणार आहे? परिणाम वेगळा असतो ना.
आज मोदी साहेबांनी बीचवरचा कचरा उचलला आणि तुम्ही आम्ही जाऊन बीचवरचा कचरा उचलला, परिणाम कोणाचा ज्यादा असणार आहे? मोदी साहेबांचा असणार आहे. का तर ते त्या पदावर आहेत. त्यांचं कर्तृत्व तसं आहे की ते जे करत आहेत त्याला किंमत येते. कोण करणार आहे त्यामुळे फळ वेगळं असणार आहे. तिसरं म्हणजे प्रयत्न. प्रयत्नच नाही केलं. राजकीय उदाहरण होतो म्हणून सांगत नाही, पण तुम्ही समजून घ्या. एकीकडे बटाटे टाकून दुसरीकडे सोनं काढणारे आपल्याकडे असा प्रयत्न करणारे आहेत, तर त्यांच्या राजकीय भविष्याला दिवे लागणारच आहेत. असे प्रयत्न करणारे आणि दुसरीकडे गावोगावी खेडोखेडी रचनात्मक प्रयत्न करणारे, लोकांमध्ये जाणारे, त्यांच्या समस्या समजून घेणारे. हजारो सभा झाले तेव्हा मग वंगभूमीमध्ये कमळकांती झाली ना. लोक त्रस्त होते ही भावना निराळी, पण पुरुषार्थ नसेल, प्रयत्न नसेल तर परिणाम कसा येणार? आपण आपल्या मुलांना हे शिकवतो ना. काय शिकवतो? कमीत कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त पॅकेज कसा भेटेल, कमी काम, जास्त सुट्टी आणि जास्त पॅकेज. हे आमच्या मुलाच्या हाताखाली 100 लोक कामं करतात, त्याला काय करावं लागत नाही बघा, ऑफिसमध्ये जाऊन बसतो. ही काय अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या वैचारिक पार्श्वभूमीला जे आहे ना कीड लागली. भविष्य सुरेख असण्यासाठी आपल्याला फक्त गप्पा करून चालणार नाही, तर कृतीशील राहावं लागेल. हे चर्चासत्रांची शृंखला त्याचा ज्वलंत उदाहरण आहे. आम्ही सुरू केले असताना आता 2च लोक होते, झाले ना 20, 25, 30. ठरलं, केल्याने होतं, त्यामुळे प्रयत्नशील राहणार. चौथं म्हणजे आपल्याकडे संसाधन काय आहेत. आज आपल्याकडे 40 माणसं ऐकत आहेत, 400 माणसं ऐकण्यासाठी आपण कॅमेरा लावून रेकॉर्डिंग करून लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचा प्रयत्न करतोय. संसाधन आहे, त्याचा उपयोग करतोय. हेच मोबाईल इथे स्टँडवर नाही लावलं, मोबाईल तर आहे. तसं वेळ ही पुंजी सगळ्यांकडे आहे. आपण त्याला टिकटॉक, इन्स्टा, युट्यूबचे शॉर्ट्स बघण्यामध्ये घालवतो. इतका आपण प्रयत्नशील राहतो त्या मोबाईलवरती, जणू की माननीय मोदीजी, माननीय पुतीनजी, माननीय ट्रम्पजी, माननीय इराणचे राष्ट्रपती हे सगळे आपल्याला सल्ला मशवरा करून जग चालवत आहे. अरे आपल्या हातामध्ये काय आहे, त्याचा उपयोग काय आहे, आपल्यासाठी काय होणार आहे, का आपण विचार करतो? त्यामुळे संसाधनांचा सत्सद उपयोग करणे. आणि शेवटचा जो विषय आहे, 5वा मुद्दा, एक अधिष्ठान, दुसरा कर्ता, तिसरा प्रयत्न, चौथा संसाधन आणि 5वा ज्याच्यावरती आपण खूप जास्त निर्भर आहे, आपल्या पत्रिका दाखवत फिरतो, तो म्हणजे आपला दैव. तो दैव म्हणजे दुसरा काही नाही तर आपण आधी लावलेले दिवे. भूतकाळामध्ये आपण काय केलेलं आहे, जे आपलं आजचं वर्तमान म्हणजे तेव्हाचं भविष्य ठरवतं, ते म्हणजे आपला दैव. आपल्याला त्याचीच आशा जास्त असते, कारण तेव्हाचं काहीच आठवलेलं नसतं ना आपण काय केलेलं आहे. त्याच्यावर ढकलून मोकळे होतो. माझं नशीबच साथ दिलं नाही, 1 मार्काने मेरिट गेलं. अरे गेलं तर काय आयुष्य संपलं का? गेलं तर गेलं. जास्त हाऊस असेल तर परत प्रयत्न कर, नसेल तर रामकृष्ण हरी. सोपं काम आहे. या 5 घटकांमुळे एखादा कर्म फलीभूत व्हायचं आहे का नाही ते कळतं. ज्यांना या तत्वज्ञानाचा बोध नाहीये, ज्यांना याच्यामध्ये विश्वास नाहीये, त्यांचं कल्याण कसं होऊ शकतं? तुम्हाला शस्त्रक्रिया करायची आहे पण तुम्हाला प्रक्रियाच माहित नाही, तर शस्त्रक्रिया डोंबला करणार. ऑपरेशन थिएटर चकाचक आहे, असिस्टंट आहेत, असिस्ट करणार सहयोगी आहेत,
अस्त्रशस्त्र आहेत, पण प्रयत्नच करायचा नाहीये असं गाठ मारून ठेवलं असेल तर आपल्या आणि ज्याच्यावरती शस्त्रक्रिया होणार आहे त्याच्या दोघांच्या भविष्याचं काय खरं नाही. आपण आता आपण हळूच स्वतःपासून आपल्या परिवाराकडे जातोय. आपण काय करणार आहे त्याच्यावरून आपल्या परिवाराचं ठरणार आहे ना हो. तुम्ही एकटे कमवणारे नसणार. अलीकडे वुमन एम्पॉवरमेंट खूप झालेलं आहे, त्या पण कमवतात. ते काय बिल पास झालं नाही ना लोकसभेत, इतकं कृतीशील होतं. सांगण्याचा भाग म्हणजे आपण काय करणार त्याच्याप्रमाणे आपल्या आजूबाजूचं ठरतं, आणि आजूबाजूचे कसे आहेत त्याच्यावरून आपलंही ठरतं. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, वी आर नॉट एनिथिंग एल्स बट समथिंग व्हॉट 10 people अराउंड अस आर. आजूबाजूच्या 10 लोकांना आपण भेटतो, काय यार काय कामच होत नाही म्हटल्यानंतर त्याला काय वाटतं, खरंच आयुष्य खूप अवघड आहे. मान्य आहे, सक्सेस पेक्षा फेल्युअर मध्ये जास्त शिकायला भेटतं, पण शिकत असेल तर ना, फक्त प्रभावच करून घ्यायचा असेल तर तो मातीच खाणार आहे. काही लोक असे असतात बघूनच सुस्ती वाटते, काही लोक असे असतात बघून ऊर्जान्वित वाटतात. त्यामुळे आपण काय करणार आहोत त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूची व्यवस्था ठरणार आहे. त्यामुळे आपल्या करण्याने समाजाचा उद्धार होणार आहे. काल एक जणाशी गप्पा करता करता तो म्हणाला, मी समाजाचं का करावं, नको करू म्हणलं. परिवारातला मुलगा करू नको म्हणलं. त्याच्या डोळ्यात चुळबुळ होत, म्हणजे ते माती गेली थोडी, त्याला एलर्जी झाली, लाल झाला डोळा, त्रास व्हायला लागला. मग तुझ्यासाठी मी का करू असं विचारलं. गप्पच झाला. आपण काय फीस घेतली नाही, आपण ज्यांच्याकडे गेलो त्यांनी पण काय फीस घेतली नाही. मग समाजासाठी तू का करावं असं तुझ्या मनात प्रश्न आहे ना, मग आम्ही तुझ्यासाठी का करावं, तुझी माझी काय ओळख. थंड. आणि हे जीवनभर लक्षात राहणार आहे. का विचारा, अनुभव जास्त पोळतात. अनुभव जास्त बोलतात नाही, अनुभव जास्त पोळतात. त्यामुळे इंग्रजीत म्हण आहे, एक्सपिरियन्स इज अ व्हेरी परफेक्ट टीचर बट इट गिव्स अ बॅड एक्सपिरियन्स. पोळल्यानंतर कळतं अनुभव, पोळलं. पण थोडीफार आज समाजाची दुरवस्था अशी आहे की ते भाजतंय, खाली करपलंय, तरी त्याला लक्षात येत नाही की मला चटके लागायला लागले. इतके असहिष्णू आपण झालेलो, इतके इनसेन्सिटिव्ह आपण झालेलो आहोत. आपण आपल्याच त्या 4 चौघाच्या गतीमध्ये इतके गतिमान झालेलो आहोत की आपल्याला कळत नाहीये की ज्या घोड्यावर आपण बसलाय त्याला डोळेच नाहीयेत. ते कठीण आहे काळ. त्यांच्यासाठी ज्यांना शास्त्रांमध्ये विश्वास नाहीये, त्यांच्यासाठी जे जन्म पुनर्जन्म मानत नाही, त्यांच्यासाठी जे गोमातेला आद्यमाता मानत नाही, त्यांच्यासाठी जे संतांच्या वाणीमध्ये भरोसा ठेवत नाही. आज दुपारीची गोष्ट आहे, जेवत असताना फर्स्ट पोस्ट नावाचं एक न्यूजचं एक काहीतरी आहे, त्याच्यात ती बाई सांगत होती, विंटेज म्हणून त्यांचं एक ते राहतं सत्र, त्याच्यात साधारण एक 10 मिनिटाची क्लिप होती की जे जेन झी आहे, आताचं तरुण, आताची जी सगळ्यात तरुण पिढी आहे ती, आता ते तुम्हाला आठवत असेल ते बटनचे फोन, ते स्लायडिंगचे फोन, ते असं टेलिफोन सारखं उघडणारे फोन, त्या फोनकडे वळायला लागलेत. ते त्याचा सेल वाढलाय. 2022 मध्ये अनपेक्षित वाढला, त्याच्यापेक्षा 15% 2024 मध्ये वाढला, आणि आता ते वाढत चाललेलं आहे निरंतर.
याच्याने वैतागलेत लोक. अजून आपल्याकडे वैताग येण्याचा वेळ आहे, थोडा वेळ आहे अजून 2-3 वर्ष. पण ज्यांच्याकडे याचा आरंभ आधी झाला, एक 5-10 वर्ष आधी, आता आपल्याकडे सगळ्या घरोघरी हे झाले ना, याच्यातून वैतागायला अजून थोडा वेळ लागणार आहे आपल्या लोकांना. पण ज्या पाश्चात्मिक जगातच्या लोकांना वेळ लागलाय, त्यांना ते बोर झालंय, ते आता हळूहळू त्या दिशेने वाटचाल करायला लागले. त्यांना तो संघर्ष अनुभवायचा आहे कुशीत बसून, जे त्यांच्या आईबापांनी आज्यांनी बघितलेलं आहे. कारण हे बोर झालेत, ते वापरून बोर झालेत. सगळ्याचं हेच आहे, म्हणून तर वृद्धाश्रम उघडायला लागले. भविष्याचा विचार करताना आपल्याला आवश्यक आहे, आज आपण आपल्या परिवाराला वेळ देत नसलो तर तो परिवार आपल्याला परिवारातून बाहेर काढण्यामध्ये 10-20 वर्षानंतर वेळ लावणार नाही. जसं आपण करणार आहे तसं आपल्यासोबत होणार आहे. या जन्मातलं नाही तर आधीच्या जन्मातलं आपण फेडतोय म्हणून गपगुमान ऐकायचं, म्हणजे समाधान राहतंय. माझ्यासोबतच असं का घडतं, हे जेव्हा आपल्याला यश भेटतं, कीर्ती भेटते, नाव भेटतं, तेव्हा आपण का विचारत नाही हे माझ्यासोबतच का घडतंय. तेव्हा तर लई ढिकल्या मारतो आपण. मी केलं, मी 18 तास अभ्यास केला. मग अपयश आल्यानंतर त्याची जबाबदारी आपण घ्यायला पाहिजे. 2 कॅटेगरी आहेत सोप्या गीतेमधल्या. एक, सगळी जबाबदारी तुम्ही घेऊन टाका, लोडच नाही, काय होईल ते बघून घेऊ म्हणायचं. तिथे अपघात झाला, हो माझ्यामुळे झाला असं म्हणा. कुठे पैसे लागायला, कुठे त्यांनी तुमची गच्ची धरणार आहे तुझ्यामुळे झालं नाही. तर जे होतं ते भगवंताच्या इच्छेने होतं म्हणून सोडून द्यायचं. सोपं. आयदर ऑफ द टू. Either become 100% responsible for every damn thing in this life, or become highly irresponsible saying that God will do. मग तिथे चॉईस येत नाही. माझ्यासोबत असं का झालं हे विचारायचंच नाही. जे झालं त्याच्यामुळे झालं, छान आहे म्हणायचं. आग लगे बस्ती में और हम रहे मस्ती में, असं राहायचं. सोपं असतं. आपल्याला जे झेपतं ते आपण निवडायचं. आपली आवड निवड त्याच्याप्रमाणे आपलं भविष्य होणार आहे. वी आर फ्री टू चूज बट नॉट फ्री फ्रॉम द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ अवर चॉईस. म्हणजे आपण निवडण्यासाठी आपल्याकडे सगळे अधिकार आहेत, पण त्या निवडचा जो परिणाम होणार आहे त्याच्यामध्ये अधिकार नाही. ते लादण्यात येणार आहे आणि ते लादून घेण्याची आपली तयारी पाहिजे जेव्हा आपण आवडीनिवडी करत असतो. मग ती व्यक्तिगत जीवनात असेल, पारिवारिक जीवनात असेल, सामाजिक जीवनात असेल किंवा आध्यात्मिक जीवनात असेल. आपण चिखलात दगड मारायचं ठरवलं असेल तर चिखल आपल्यावर उडणार. आणि आत्मिक भविष्याचा विचार करता सगळ्यात उज्ज्वल भविष्य कोणाचं असेल तर खऱ्या अर्थाने स्वार्थी होणे, आत्मचिंतनाच्या नादी लागणे. या शुभराय महाराजांचं आपण का गुणगान गात आहोत, समाज काय बोलते हे बघितले नाही. तुमच्या एकनाथ महाराजांच्या जागेवर आपण असलो असतो आणि कोणी गोदावरीच्या काठेवरती आपल्यावरती 50 वेळा थुकत असेल तर आपण पहिल्याच थुकल्यानंतर त्याच्या कानाखाली आवाज काढला असता. हो, पण आत्मचिंतनामध्ये मदमस्त असलेले, मग्न असलेले त्याला म्हणतात थुक. रोज 1 वेळा आंघोळ करतो, त्या गोदावरी रूपी गंगेमध्ये आज 50 वेळा तुझ्यामुळे आंघोळ करायला भेटतंय का? जो भगवान की इच्छा. माझी इच्छा म्हटलं इगो मध्ये आणलं तर अडतंय. म्हणून कलाम साहेब म्हणायचे, लेट द ई फ्रॉम द इगो गो. एकदम निव्वळ वेडा राहायचं, नाहीतर एकांतात छानपणा करायचा. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. सोपं आहे. तर ठरवलं आम्ही गप्पा करायच्या, कोण नसलं तरी मी आणि माई गावाला गेले तर मी आणि शंकर महाराज. सोपं आहे. ठरलं ना, कोण म्हणले का या करा, आपलं ठरलं. आपण आपल्या समाधानासाठी काम करत राहणे म्हणजे रडायची वेळ येत नाही.
पण तो स्वार्थ भौतिक असला की आपल्या विरोधात तटतो 100%. तो आत्मिक असला की तो जगाला तारणारा ठरतो. महर्षी रमण म्हणतात, एका इंटरव्ह्यूअरनी त्यांना विचारलं, सगळ्यात जबरदस्त जगात काम करायचं तर काय असेल? 2 शब्दात त्यांनी उत्तर दिलं, नोईंग सेल्फ, स्वतःला जाणणे, आत्मबोध. सगळ्या अवतरणांमध्ये हेच आहे. जटायूंनी भगवंताचा विचार करता सीता मातेचं रक्षण करण्याचं ठरवल्यामुळे काय सद्गती झाली? अशी सद्गती झाली की अंतकाळी स्वतः भगवंत भेटायला आलेत. भेटायलाच आले नवे तर त्यांच्या गोदीमध्ये जटायूचं डोकं होतं आणि अंतिम दर्शन, अंतिम चर्चा, अंतिम श्रवण सगळं भगवंताचं झालं. अशी गती जगात कोणाची झाली नसेल हो. सद्गती तर रावणाची पण झाली, पण ज्या पद्धतीने ती झाली ती जटायूसारखी कोणाची झाली नसेल. वहीं से आए हैं वहीं जाना है. ते काय म्हण आहे ना, भुला देर से आया तो भुला भुला नाही होता. काय ते तसं आहे आपलं. या जन्मात नाही तर पुढच्या नाही तर त्याच्या पुढच्या नाही तर त्याच्या पुढच्या, नाही तर 84 लाखाचं आहे चक्र. मानलं तर मुक्त होते, नाही तर भटकते. ह्याच्या अंगात घुस, त्याच्या अंगात घुस, ह्याच्या नादी लाग, त्याच्या नादी लाग. होता तो खरं आहे. ही पृथ्वी काय आपल्या बापाची नाही आहे, याच्यात सगळ्यांचं अस्तित्व आहे. आणि भारत भूमीमध्ये भरपूर असे स्थान आहेत जिथे आपल्याला या सगळ्याचं प्रत्यक्ष दर्शन करायला भेटेल. जावा गाणगापूरला, दत्तांकडे जावा. नित्य अवतार आहे म्हणजे अस्तित्व राहणार. अस्तित्व असल्यानंतर त्याचा प्रभाव दिसणार. खूप जास्त शंका वाटत असेल तर डोळे उघडून त्या प्लग मध्ये बोट घाला आणि बटन चालू करा. दिसत नाही पण परिणाम तुम्ही बघू शकाल. त्या अस्तित्वात तुम्ही राहणार नाही. सोपं आहे ना, अनुभव येत. केल्याने होतं, आधी केलंच पाहिजे. बोट घालण्याचं काम नाही. साधी सोपी चर्चा आहे आणि या चर्चेच्या अंती आपण आत्मचिंतन केलं, परिवार चिंतन केलं, समाज चिंतन केलं, थोडं राष्ट्रचिंतन केलं. आपण समाजाचाच भाग आहोत, समाजापेक्षा वेगळे नाही. आपण आपलं काम प्रामाणिकपणे केलं म्हणजे समाजभक्ती झाली, राष्ट्रभक्ती झाली. किमान तेवढं तर आपण सर्वजण करू शकतो. आणि या सगळ्या वाटचालीमध्ये आपल्यासाठी आजचा टेक होम मेसेज म्हणजे थोडक्यात, कर्म केल्याशिवाय पर्याय नाही. भविष्य सुरेख करायचं असेल तर कर्मठपणा कसोटीने पार पाडला पाहिजे. परिश्रम पूर्ण, प्रार्थना पूर्ण आपलं काम असलं की त्याला यश मिळवण्यापासून कोणीच लांब ठेवू शकत नाही. फक्त परिश्रम केलं तर तो गाढव पण करतो. फक्त प्रार्थना केली तर तेवढी आपली पात्रता नाहीये की आपण संकल्प केला आणि योग मायेने आपलं सगळं काम केलं. आपण काय महाविष्णू? त्यामुळे प्रयत्न आणि प्रार्थना, पुरुषार्थ आणि प्रार्थना याची जोड लावली तर भूतकाळाचा पण ज्यादा विचार न करता आपला काम होऊ शकतं. व्यावहारिक आणि आत्मिक दोन्ही. समाज रचनेमध्ये काम करताना अपेक्षा न बाळगता माझी हौस आहे, माझ्यात किडे म्हणून मी करायला लागलो, या बुद्धीने निरपेक्ष भावाने काम केल्याने समाजकार्य सुंदर होतं. झाडे लावण्याची मोहीम ठरली. कोणी येऊ दे न येऊ दे, मी माझी 10 झाडं घेणार, 10 खड्डे खणणार, लावणार, पाणी देणार, विषय संपला. मला माझं समाधान आहे. नाही लावलं काय, खाल्लं तर तुपाशी नाही तर उपाशी, असं नाही. असं काम होत नाही. वेळ जातो, भविष्य बिघडतं. 2-5 हजार वर्ष वेळ नाही आपल्याकडे.
काय माहित उद्या दचकलं गचकलं, आता तर काय. प्लॅनिंग तर खूप जोरात असते आपली, जणू की काय आपल्याच हातात सगळं काही. त्यामुळे जटायूचे स्मरण करता आत्मिक समाधान होण्यासाठी, आपलं कल्याण होण्यासाठी देवमयी सर्व कार्य केल्याने आपला कल्याण निश्चित होतो. यस्य देवमयी वाणी, यस वेदमयी वाणी, देवमयी तनू, आणि असं काहीतरी श्लोक आहे संस्कृत मधला, ब्रह्ममयी दृष्टी. सद्गुरु म्हणजे गुरूंकडून आपल्याला ही प्राप्त होते. देवमयी वाणी, वेदमयी तनू आणि ब्रह्ममयी दृष्टी. झालं कल्याण, इथे झालं. त्यामुळे भौतिक जगामध्ये पुरुषार्थ आणि प्रार्थना, आत्मिक जगामध्ये भगवंताला आपला दोरा सुपूर्त करून देणे, जाणीवपूर्वक करून देणे. अजाणीवपूर्वक तो ऑलरेडी आहेच. एक्सपायरी डेट घेऊनच आपण मॅन्युफॅक्चर झालेलो आहोत. त्यामुळे आपण मानो किंवा न मानो, त्याचे आपले सगळं त्याच्या हातातच आहे. असं म्हणून लोक काम करत नाहीत, पण खायला मात्र तयार असतात. ते तसं पार्शल काम होत नाही. सोडला तर ठीक आहे, देव जोपर्यंत येऊन भरवत नाही तोपर्यंत खात नाही असं ठरवलं ना, तर त्या बुर्जवास करणाऱ्या महात्मांना अक्षरशः राधा राणी येऊन खाऊ घालते बरं का, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात. स्वयं भगवान दर्शन देतात. ब्रह्माजी, लक्ष्मीजी सगळे प्रकट झाले ध्रुवसाठी. तशी उत्कंठा पाहिजे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करत, आणि या कलिकालामध्ये सगळ्यात शेवटी म्हणजे भगवंताचं भविष्य काय सांगावं. 1-2 रील व्हायरल झाले की त्या स्थानाचं चमकधमकच बदलते. इतकं पब्लिक जाते, दोरे धागे हे ते, नारळ हार फुलं काय. अशा त्या भगवंताचं भौतिक भविष्य तर आपण सगळे साकार करतोय कुठल्या ना कुठल्या स्वरूपात, पण खऱ्या अर्थाने आत्मबोध करून घेणे ही सत्ता त्याची आहे. तो आपला करता करविता आहे. ह्याला जाणून घेणे हे त्याच्या भविष्याला आपण जाणणे, त्याच्या माध्यमातून आपल्या भविष्याला वाटेला लावणे असं आहे. मला वाटतं ही चर्चा पर्याप्तशी आहे. आपण सर्व प्रकारचे उदाहरण पाहिलेले आहेत, या जगाचे, त्या जगाचे, भौतिक जगाचे, आध्यात्मिक जगाचे, रामायणाचे, संतांचे. आणि आपला भविष्य सुरेख करण्याचं सगळी 100% जबाबदारी आपली जाणून घेऊन त्याला देवाला सुपूर्द केलं तर आपल्या सर्वांचं निश्चित सर्व प्रकारे कल्याण होईल. अशीच आशा, इच्छा, आकांक्षा, मनीषा करत, भगवंताच्या चरणी प्रार्थना करत आपण संकीर्तन करू, आजच्या या चर्चासत्राला पूर्ण करूया. जय जय राम कृष्ण हरी. 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 जय जय राम कृष्ण हरी.
पुंडलिक वरदे श्री हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय। धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो। बोलो सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। अखंड भारत वर्ष की जय। गौ माता की जय। भारत माता की जय। आज के आनंद की जय। सब संतन की जय। शुभराय महाराज की जय। नमः पार्वती पते। हर 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 महादेव।